चांदबाई शेख त्यांच्यावर त्यांचे सगळे सहकारी आमदार गुजरे असेल, त्यांची सगळी टीम आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या पत्रकारितेमध्ये ज्याने राज्याचं पद आता ज्यांना मिळालेलं आणि नुकतंच नगरसेवक झालेले आमचे सन्माननीय सतीश भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळ्यांचीच नावं घेण्यासारखे सर्वच व्यासपीठाची मंडळी, एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कर्त्या विजेत्यांच्या बरोबर आलेले सगळे सहकारी, मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या महिला भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, माझ्यासारख्या एका ग्रामीण भागामध्ये चांदबाईंनी आपली पत्रकारिता सुरू केली आणि जगभरामधलं पत्रकारितेचं स्वरूप हे अतिशय मोठं आणि अतिशय स्पर्धेचं आहे. पण हे सगळं करत असताना पत्रकारिता आता कुठेतरी थोडीशी बाजूला चाललेली आहे आणि खऱ्या अर्थानं लोकांची दुखणी, समाजाची व्यथा मांडणाऱ्या या पत्रकारिता कुठेतरी बाजूला चाललेली, त्याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काँग्रेसर गेले अनेक दिवसापासून. परंतु चांदबाईसारखे काही पत्रकार या ठिकाणी अजूनही आहेत की आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी आता सगळं जगच विकत घ्यायचं ठरवलेलं. परंतु मला मनापासून या ठिकाणी सन्मान आणि अभिमान आहे की सगळं जग जरी विकत घेऊ शकला तर तुम्ही पत्रकारिता कधीच विकत घेऊ शकत नाही. हे आपल्या सगळ्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य. आज जवळजवळ 70-90 लोकांना पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत. सगळ्या पुरस्कारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या पुरुषाच्या जोडीला हाताला हात लावून या ठिकाणी आमच्या महिला भगिनी कार्यरत आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातले एक नेटवर्क स्वतंत्र राज्यभरामध्ये काम करत असताना मी नेहमी बारकाईने बघणारा एक कार्यकर्ता आहे. लोक अजून कुठं आहेत आपण बघितलं, इंदापूरचं प्रकरण सारखं स्टेजवर चालू आहे. जग एवढ्या ठिकाणी जात असताना आपल्या माणसाची मानसिकता, समाजामधली मानसिकता आपण रोज बघतोय. बीड सारख्या जिल्ह्यामध्ये रोज हत्या होत आहेत. कारण काय? याच्यामधली समाजातली विकृती नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये चांदबाई या पत्रकारितेचा जर उपयोग झाला तर तुमच्या आयुष्यामध्ये या लेखणीला काहीतरी आपण चार गोष्टी मिळवण्यासाठी एवढंच या निमित्तानं मी सांगतो. फार वेळ घेणार नाही आणि मी निश्चितपणाने चांदबाईला सांगेन अशा पुरस्काराच्या याद्या तुम्ही आमच्या ऑफिसला देत जावा. मी आम्हालाही कुठेतरी सामाजिक बांधिलकीची कामं करताना या सगळ्या लोकांचा आधार, ह्या सगळ्या लोकांना ही सामाजिक बांधिलकी जपत असताना ह्या सगळ्या गोष्टी करता येतील एवढंच या निमित्तानं सांगतो. मला बोलवलं तर आपल्यामध्ये मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल चांदबाई, त्यांची सगळी टीम, शेट्टी सरांचा मला फोन आला होता, आबा कुठवर आलाय. परंतु मला सुद्धा अशा समाजामध्ये वावरत असणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याशिवाय मला स्वतःलाही कधी बरं वाटत नाही आणि म्हणून मी दरवर्षी आवर्जून चांदबाईच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. तुम्हालाही भविष्य काळामध्ये शुभेच्छा, चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो आणि भविष्य काळामध्ये तुमच्या हातून सुद्धा समाजाची जास्तीत जास्त सेवा घडो ही पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी